श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि स्वामींचरणी प्रार्थना करते आहे की तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो आणि सगळ्यांना सुख समृद्धी आणि शांती लाभो. तर माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, उत्तम श्रवण आणि संत संगत यांचा आपण करीत असलेल्या साधनेवर निश्चितच परिणाम होतो. संत संगतीत जीव प्रसन्न राहतो. संत भगवंतांसंबंधी सांगतात, त्यामुळे चित्तात तरल भाव उमटतात. भगवंत विचारच साधकाला प्रसन्न करतो, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. कारण भगवंत विचार म्हणजे शाश्वत विचार. शाश्वत सत्य फक्त एवढेच आहे की नवविधा भक्तीतली श्रवण भक्ती माणसाला भगवंताच्या जवळ आणते. अशीच एक स्वामींची लीला आहे. अक्कलकोटात मोरोबा कुलकर्णी नावाचे समर्थांचे निश्चिम भक्त राहत होते. ते रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या दर्शनाला यायचे. स्वामी सुद्धा कधी कधी मोरोबा कुलकर्णी यांच्या घरी जायचे. आणि असं करता करता एकदा काय झाले, स्वामी मोरोबांच्या घरी गेलेले असताना मोरोबांच्या पत्नीच्या पोटात अचानकपणे दुखू लागले. मोरोबांच्या पत्नीचे पोट दुखू लागले आणि एवढे पोट दुखू लागले की तिला त्या वेदना असह्य होऊ लागल्या. म्हणजे सहनच होत नव्हत्या तिला त्या वेदना. आणि स्वामी घरी आलेले होते म्हणून तिने त्या वेदना मुकाट्याने सहन केल्या, आतमध्ये दाबून टाकल्या. त्या वेदना तिने दाखवल्याच नाही स्वामींसमोर. स्वामींची स्वारी परत निघाली तेव्हा पती पत्नी स्वामींना निरोप द्यायला निघाले आणि स्वामी वडाच्या झाडाखाली आसन मांडी घालून बसले. आणि बघता बघता रात्र कोंधाटू लागली. स्वामींचे सेवक स्वामींना म्हणत होते की स्वामी, मध्यरात्र उलटायची वेळ झाली, आपण थोडा वेळ झोपा. पण स्वामींनी काही ऐकले नाही. स्वामींनी सेवेकऱ्यांकडे मुळीच लक्ष दिले नाही आणि ते ध्यानस्थ बसूनच राहिले. त्यांना अंतर्ज्ञानाने सगळं काही कळलं होतं. त्यांना कळले होते की आपल्या भक्ताच्या पत्नीच्या पोटात जबरदस्त दुखते आहे. आणि मध्यरात्रीच्या सुमारास ती स्त्री उठली. हळूच घराचा दरवाजा उघडला. परसदारी गेली. तिथे एक खोल विहीर होती. केवळ वेदना सहन होत नाहीत म्हणून तिने जीवाचा शेवट करायचा ठरवला होता. आणि ती विहिरीपाशी उभी राहिली आणि तिने स्वामींचे स्मरण केले. आणि आता ती उडी टाकणार इतक्यात स्वामी ध्यानातून बाहेर आले आणि सेवेकरांना म्हणाले, अरे, विहिरीत कोणी जीव देतो आहे का पहा. ते म्हणाले सेवेकरांना, अरे, विहिरीत कोणी जीव देतो आहे का पहा. सेवेकरी म्हणाले, महाराज, इथे जवळपास विहीर नाही आणि एवढ्या मध्यरात्री कोण जीव द्यायला जाणार आहे. तर त्यावरती समर्थ म्हणाले, तुम्ही खूप शाणे आहात. धावत जा आणि मोरोबा कुलकर्ण्यांच्या परसदारी जी विहीर आहे तेथे कोणी स्त्री जीव देते का पहा. आणि स्वामींची आज्ञा घेतली आणि सेवेकरी सगळे धावत धावत मोरोबा कुलकर्ण्यांच्या परसदारी गेले. आणि तिथे काय चमत्कार, तर तेथे त्यांना पांढरे शुभ्र वस्त्र नेसलेली मोरोबांची पत्नी दिसली. ती विहिरीपाशी उभी होती. तिने हात जोडलेले होते. ती आता उडी टाकणार एवढ्यातच ते सेवेकरी तेथे जाऊन पोहोचले होते. तिचा हात घट्ट पकडून तिला मागे खेचले सेवेकऱ्यांनी आणि समर्थांसमोर आणून उभे केले. आणि हे सगळा वृत्तांत मोरोबांना कळला होता. आणि ते सुद्धा धावत धावत आपली
पत्नी स्वामींच्या समोर उभी आहे हे त्यांनी पाहिले. मोरोबांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. म्हणाले, स्वामी, तुमचे आमच्यावर खूप 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 उपकार आहेत. संकटांचे निवारण केले तुम्ही. स्वामी म्हणाले, मोरोबा, सुंठ खायला दे तुझ्या पत्नीला, मग तुझ्या पत्नीची पोटदुखी आपोआप थांबेल. आणि त्याप्रमाणे मोरोबांनी पत्नीच्या तोंडात सुंठ टाकली आणि त्याच क्षणी काय चमत्कार झाला तर त्यांच्या पत्नीची पोटदुखी कायमची थांबली आणि तिला एकदम बरे वाटू लागले. स्वामींची कृपा झाली होती. स्वामींची कृपा झाल्यानंतर कसं काय कोणाचे दुःख राहील? स्वामी जे सांगत आहेत ते सत्यात उतरते याची प्रतीती मोरोबांना आली होती आणि मोरोबांनी स्वामींचे खूप खूप आभार मानले आणि स्वामींच्या चरणामध्ये मग्न झाले. स्वामींची भक्ती करत करत ते पुन्हा मग्न झाले. आणि आता आपण स्वामींचं कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड समीबळ पाठीसी नित्य आहे रे मना. आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.